नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक होळकर GS, तुळताराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी विभाग. मागील तासाला आपण पेपर 1 मधील लेसन नंबर 1 कार्यशाळा परिसर व कार्यसंस्कृती यामध्ये आपण कार्यशाळेचा परिसर, त्याचप्रमाणे त्या कार्यशाळेची आखणी कशा प्रकारची असावी, तसेच काम करणारा जो कर्मचारी आहे किंवा कामगार आहे त्याच्या कामाच्या चांगल्या सवयी कोणत्या प्रकारच्या आहेत याबद्दलची माहिती आपण पाहिलेली आहे. आज आपण त्या पुढील भाग पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला जो भाग आहे तो म्हणजे शिस्त. त्याला इंग्रजीमध्ये डिसिप्लिन म्हणतात. या शिस्तीविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत. कार्यशाळेमध्ये किंवा वर्कशॉपमध्ये प्रत्येकाची वागणूक ही नियमानुसार व कायद्याच्या चौकटीत राहण्यासाठी त्या संबंधीची सूचना किंवा प्रशिक्षण दिले जाते. त्यालाच शिस्त असे म्हणतात. या शिस्तीचा संबंध हा कर्मचारी किंवा कामगार यांच्या वर्तणुकीशी असतो. कंपनीमध्ये काम करत असताना या शिस्तीला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आणि ही शिस्त पाळणे ही सर्व कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. आता या शिस्त पालनाचे काही संकेत आहेत. या शिस्त पालनाचे संकेत कोणते आहेत तर कर्मचारी असतील किंवा कामगार असतील यांनी वरिष्ठांच्या सूचनांचे व आदेशाचे पालन करून त्या नियमांची अंमलबजावणी करावी. याचा अर्थ आपल्या वरिष्ठांनी आपल्याला ज्या काही सूचना दिलेल्या असतात या सूचनानुसार त्या ठिकाणी काम करणं अपेक्षित असतं. दुसरा संकेत आहे तो म्हणजे कर्मचारी किंवा कामगार यांनी कार्यरत असलेल्या कार्यशाळेच्या आदर्शाची व उद्देशांची पायमल्ली होणार नाही यासाठी स्वतःवर बंधने घालून स्वयंशिस्त लावून घ्यावी. याचा अर्थ कंपनीमध्ये काम करत असताना कंपनीनं काही त्या ठिकाणी सूचना केलेल्या असतात, काही नियम केलेले असतात आणि या नियमांचं पालन करून त्या ठिकाणी काम होणं अपेक्षित असतं. त्या नियमांचं कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होणार नाही याची काळजी ही प्रत्येक कामगारानं किंवा त्यातील प्रत्येक अधिकाऱ्यानं त्याचं पालन करणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे शिस्त पालनाचा तिसरा संकेत आहे तो म्हणजे वरिष्ठांनी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी. म्हणजे बऱ्याच वेळा कारखान्यामध्ये हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी कामगार काम करीत असतात आणि त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी त्या कामगारांना दिलेलं काम हे योग्य प्रकारे होते किंवा नाही, त्याचप्रमाणे सर्व कामगारांना दिलेलं उद्दिष्ट
त्या ठिकाणी पूर्ण करतात किंवा नाही, ही पाहण्याची जबाबदारी त्या अधिकारी वर्गांकडे असते. आणि मग काम करत असताना बऱ्याच वेळा काही त्या ठिकाणी कामगारांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये किंवा वरिष्ठांमध्ये मतभेद होण्याची शक्यता असते. कामगारांना काय अडचणी असतील त्या जर वरिष्ठांनी लक्ष घालून वेळेत सोडवल्या तर त्या ठिकाणची परिस्थिती ही नियंत्रणात राहू शकते. त्यानंतर पुढचा जो भाग आपण पाहणार आहे तो म्हणजे शिस्त पालनाची गरज. आता कर्मचारी किंवा कामगार यांनी कार्यशाळा आदर्श व कार्यक्षम व चांगल्या प्रतीची राहण्यासाठी शिस्त पालनाची अत्यंत गरज असते आणि त्याची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत. आता ही शिस्त कशासाठी आवश्यक आहे तर पहिला आकडा, कार्यशाळेचा उद्देश प्रभावीपणे सफल होण्यासाठी या शिस्तीची गरज असते. याचा अर्थ की जर कारखान्यामध्ये किंवा कामगारांमध्ये जर शिस्त असेल तर त्या कामगारांकडे जे काही काम दिलेलं आहे ते दिलेलं काम ते कामगार चांगल्या गुणवत्तेचं, प्रभावीपणे आणि वेळेत त्या ठिकाणी ते पूर्ण करू शकतात. आणि म्हणून शिस्त अत्यंत महत्वाची आहे. शिस्त पालनाची दुसरी गरज म्हणजे कामगारांना आपली वर्तणूक समंजसपणाची ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे. याचा अर्थ अधिकाऱ्यांमध्ये आणि कामगारांमध्ये हे आपापसातले संबंध किंवा आपापसातील सहकार्य हे चांगलं असलं पाहिजे. तरच कामगार मनावरती कोणत्याही प्रकारचं दडपण न ठेवता उत्कृष्ट प्रकारे त्या ठिकाणी ते कार्य करू शकतात. आणि म्हणून या कामगारांमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या वर्तणुकीमध्ये एक समंजसपणा यावा म्हणून वरिष्ठांकडून किंवा अधिकाऱ्यांकडून त्यांना प्रोत्साहित करण्याची गरज असते. शिस्त पालनाची तिसरी गरज म्हणजे कामगारांचे जीवनमान उंचावून त्यांच्या कामामध्ये उपयोगी पडणारी सुविधा व उपलब्ध मदत करण्यासाठी. याचा अर्थ जर त्या कारखान्यामध्ये किंवा कामगारांमध्ये जर कामगारांमध्ये आणि तिथल्या अधिकाऱ्यांमध्ये जर सहकार्याची भूमिका असेल तर त्या कामगारांना कामासाठी जे काय सुविधा आवश्यक असतात किंवा जी काय मदत उपलब्ध असते त्या ठिकाणी ती लगेच उपलब्ध होऊ शकते आणि त्यामुळे तेथील होणारं काम हे उच्च प्रतीचं, चांगल्या गुणवत्तेचं, टिकाऊ अशा प्रकारचे त्या ठिकाणी ते उत्पादन होऊ शकतं. आता शिस्तीचे प्रकार कोणते कोणते आहेत? शिस्तीचे तसे दोन प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे ही नकारात्मक शिस्त आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सकारात्मक शिस्त. आता नकारात्मक शिस्त म्हणजे कोणती शिस्त
तर यामध्ये कामगारांवर दबाव किंवा दडपण आणून वेळेप्रसंगी त्यांना शिक्षा किंवा दंडित केले जाते आणि यामुळे कार्यशाळेतील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यात वाद निर्माण होऊन मानवीय संबंध बिघडतात आणि परिणामी शिस्त बिघडते. आता या नकारात्मक शिस्तीचा उपयोग हा नेहमी करणं योग्य ठरत नाही. बऱ्याच वेळा काही कामगार असे असतात की अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या सूचनांचं ते पालन करत नाहीत. त्यांची वागणूक बेशिस्त असते आणि मग त्या कारखान्यामधले अधिकारी किंवा ती व्यवस्थापनातली लोक अगदी शेवटचा पर्याय म्हणून या नकारात्मक शिस्तीचा त्या ठिकाणी वापर करतात. कारण कामगार जर अजिबातच ऐकत नसेल तर मात्र त्याच्यावरती थोडासा दबाव आणला जातो, दडपण आणलं जातं, त्याला शिक्षा केली जाते, त्याला दंड केला जातो. परंतु याच्यामुळे काय होतं की तिथला कामगार आणि तिथला अधिकारी किंवा व्यवस्थापन यांच्यामधले संबंध बिघडून जातात, चांगले राहत नाही आणि हे ते कारखान्याच्या दृष्टीनं अत्यंत धोक्याचं असतं. कारण जर कामगाराला अशा प्रकारे वारंवार त्याच्यावरती दबाव किंवा दडपण आणलं तर त्याची मानसिक स्थिती ही चांगली राहत नाही. मग अशा वेळी त्याच्या हातून होणारं जे काम आहे हे चांगल्या प्रकारचं, चांगल्या दर्जाचं होत नाही आणि म्हणून अगदी शेवटचा पर्याय म्हणून एखादा कामगार जर आदेशाचं उल्लंघन करत असेल, वरिष्ठांचं ऐकत नसेल, तर त्यावेळी फक्त या शिस्तीचा त्या ठिकाणी वापर करावा लागतो. आता दुसरी जी शिस्त आहे, शिस्तीचा प्रकार, तो म्हणजे सकारात्मक शिस्त. आता ह्या पहिल्या शिस्तीचं एकदम विरुद्ध आहे. या सकारात्मक शिस्तीमध्ये यामध्ये कामगारावर कोणत्याही प्रकारचे दडपण न आणता मनमोकळेपणाने त्यांना बोलते करून त्यांना व्यवस्थापनाकडून काय अपेक्षा आहेत हे ओळखून प्रोत्साहित केले जाते आणि त्यामुळे कामगार हे स्वयंशिस्त पाळतात. तर अशा प्रकारे जर कामगारांशी अधिकारी वर्गाने मनमोकळेपणानं बोललं, त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं दडपण आणलं नाही, त्यांना काय पाहिजे आहे किंवा काय अपेक्षित आहे, त्यांच्या काय गरजा आहेत हे ओळखून त्यांना त्या प्रकारे जर सहकार्य केलं तर निश्चितपणे तिथला कामगार आणि तिथले अधिकारी किंवा वरिष्ठ लोक असतील ते कोण, त्यांच्याशी चांगले संबंध राहतात आणि कामगार हे त्यांच्या हातून होणारं काम हे ते चांगल्या प्रकारचं, चांगल्या गुणवत्तेचं त्या ठिकाणी करू शकतात आणि शिवाय त्या कामगारांवरती कोणत्याही प्रकारचं दडपण नसल्यामुळं ते स्वयंशिस्त ही त्या ठिकाणी पाळू शकतात. आता शिस्त पालनाच्या काय पूर्वअटी आहेत. आता शिस्त पालनाच्या पूर्वअटी कोणत्या आहेत? त्यातली एक, कार्यशाळेतील नियम व कायदे स्पष्ट असावेत. ज्यावेळी आपण शिस्त पालनाच्या सूचना कामगारांना देतो
तर त्यामध्ये स्पष्टता हवी, किंवा जे काही तुम्ही नियम केलेले आहेत ते कामगारांना चांगल्या प्रकारे समजले पाहिजेत. शिस्त पालनाची दुसरी अट आहे ती म्हणजे सर्व संबंधितांना नियम, कायदे यांची स्पष्ट कल्पना द्यावी. म्हणजेच कामगारांना या शिस्ती संबंधीचे जे काही नियम आहेत किंवा जे काही कायदे आहेत, हे कायदे त्या कामगारांपर्यंत पोहोचले पाहिजेत. त्याला त्याची स्पष्ट कल्पना असली पाहिजे, की जेणेकरून भविष्यात होणारे वाद त्या ठिकाणी टाळले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे शिस्त पालनाची तिसरी अट आहे ती म्हणजे शिस्त पाळण्यास टाळाटाळ केल्यास होणाऱ्या शिक्षेविषयी जाणीव करून द्यावी. याचा अर्थ कामगारांना शिस्त पाळली नाही तर कोणत्या प्रकारची शिक्षा होऊ शकते, कोणत्या प्रकारचा दंड होऊ शकतो, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याच्याबद्दलची पूर्ण माहिती त्या कामगारांना करून देणं गरजेचं असतं. अन्यथा एखाद्या कामगार जर अनभिज्ञ नसेल तर मात्र आणि त्याला शिक्षा केली तर नंतर तो कामगार त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी किंवा व्यवस्थापनाशी वाद घालू शकतो आणि त्यामुळं या शिस्ती संदर्भातल्या ज्या काही शिक्षा आहेत, नियम आहेत, त्याची जाणीव त्या कामगारांना वेळीच करून देणं अपेक्षित असतं. त्याचप्रमाणे शिस्त पालनाची पुढची अट म्हणजे शिक्षेविरुद्ध अपिलात जाण्याविषयीची कार्यपद्धतीची रूपरेषा ठरवणे. बऱ्याच वेळा कामगारांना शिक्षा झाल्यानंतर त्या कामगारांना सुद्धा झालेल्या शिक्षेविरुद्ध अपील करता येतं, त्याला त्याची बाजू मांडता येते आणि अशा प्रकारे ती बाजू कशा प्रकारे मांडता यावी किंवा मांडता येईल याची पण कल्पना त्या कामगारांना असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आपण पाहणार आहे तो म्हणजे शिस्तीचा भंग केल्यास होणारा परिणाम. सर्व कामगारांनी कारखान्याने या शिस्ती संबंधीचे काही नियम घालून दिलेले असतात, काय सूचना दिलेली असतात, त्याप्रमाणे तेथील काम होणं अपेक्षित असतं. मात्र जर त्या कामगारांकडून शिस्तीचे पालन होत नसेल, शिस्त पाळण्याकडे दुर्लक्ष होत असेल तर त्याचे गंभीर परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतात. आता शिस्तीचा भंग केल्यावर काय परिणाम होईल तर अपघाताचे प्रमाण वाढेल. म्हणजे कारखान्यामध्ये काम करत असताना, एखाद्या मशीनवरती काम करत असताना कशा प्रकारे त्या कामगारांनी काम करायचं याच्याबद्दलच्या सूचना त्या संबंधित मशीन जवळ लावलेल्या असतात. उदाहरणार्थ मशीनचे फिरणारे भाग असतात आणि फिरणाऱ्या भागमध्ये जर त्या कामगारानं असे सैलसर कपडे घातले असतील किंवा गळ्यामध्ये एखादा मोठा रुमाल असेल तर तो रुमाल वगैरे त्या फिरणाऱ्या भागामध्ये अडकून तिथं अपघात व्हायची शक्यता असते. आणि म्हणून काम करत असताना जे काही नियम दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे वागलं तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही. मात्र जाणून बुजून त्या कामगारांनी त्या नियमाकडे दुर्लक्ष केलं
त्या शिस्तीचा भंग केला तर अपघात व्हायची शक्यता जास्त असते. शिस्तीचा भंग केल्यास होणारा परिणाम म्हणजे कामगारांच्या गैरहजेरीचे प्रमाण वाढते. बऱ्याच वेळा जर एखाद्या कामगाराने शिस्त मोडली आणि त्याला जर शिक्षा दिली तर त्यामुळं त्या कामगाराचं मनोधैर्य किंवा मनोबल त्या शिक्षेमुळे कमी होतं आणि मग असा हा कामगार वारंवार कारखान्यामध्ये गैरहजर राहतो. त्याच्या गैरहजेरीचं प्रमाण वाढतं. साहजिक आहे, कामगारांच्या गैरहजेरीचं प्रमाण जर वाढलं तर त्याचा परिणाम कारखान्यामध्ये तयार होणाऱ्या उत्पादनावरती होतो, म्हणजे ते कमी प्रमाणामध्ये तयार होईल. त्याचप्रमाणे शिस्तीचा भंग केल्यामुळं आजारपणाच्या रजा घेण्याचे प्रमाण सुद्धा वाढते. कारण बऱ्याच वेळा कामगारांचे मनोधैर्य खचलेलं असल्यामुळं त्याची काही वेळेस तब्येतही खालावते आणि त्यामुळं तो आजारपणाच्या रजा घेत असतो. त्याचप्रमाणे कामगारांचे कार्यशाळेत रिकामे फिरणे, गप्पा मारणे यांचे प्रमाण वाढते. याचा अर्थ त्या कारखान्यामध्ये जर शिस्त नसेल तर कामगार आपलं हातचं काम सोडून तेथील शेजारील कामगारांकडे गप्पा मारत बसेल किंवा तो काही काम न करता त्या कारखान्यामध्ये रिकामा फिरेल. त्यामुळं शिस्त असणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे शिस्तीचा भंग झाल्यास मालाची नासाडी होण्याचे आणि उत्पादन खर्चाचे प्रमाण वाढते. कारण सांगितलेल्या सूचनेनुसार जर तो कामगार काम करत नसेल, त्याप्रमाणे वागत नसेल, तर त्याच्याकडून तयार होणारा जो काही जॉब असेल, वस्तू असेल, ती चांगल्या गुणवत्तेची होत नाही आणि त्यामुळं ती वस्तू त्या ठिकाणी खराब तयार होते. याचा अर्थ त्या वस्तूसाठी लागणारा जो काही कच्चा माल वगैरे आहे तो वाया जातो आणि त्यामुळं मग उत्पादनाचा खर्च वाढतो आणि मग उत्पादनाचा खर्च वाढला की पर्यायानं त्या कंपनीचा नफा त्या ठिकाणी कमी होतो आणि म्हणून शिस्त ही अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शिस्तीचा भंग झाल्यास उत्पादकता घटते. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे की कामगार एखादी वस्तू तयार करत असताना ती जर चांगल्या गुणवत्तेची झाली नाही तर ती रिजेक्ट होते आणि त्यामुळं रोज समजा 10 वस्तू तयार व्हायच्या, कामगाराकडून 10 वस्तू तयार होणं अपेक्षित असतं, परंतु त्याच्याकडून जर वारंवार चुका होत असतील तर या तयार होणाऱ्या वस्तूंचं प्रमाण त्या ठिकाणी घटेल आणि साहजिकही कंपनीच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी उत्पादकता त्या ठिकाणी घटते. त्याचप्रमाणे कामाचा दर्जा घसरतो. शिस्तीचा भंग झाल्यास कामाचा दर्जा घसरतो. याचा अर्थ कामगाराकडून जी चांगल्या गुणवत्तेची वस्तू तयार व्हायला पाहिजे ती चांगल्या गुणवत्तेची वस्तू तयार होत नाही, कमी प्रतीची तयार होते आणि त्यामुळं जी उत्पादित होणारी वस्तू आहे, जी चांगल्या गुणवत्तेची तयार व्हायला पाहिजे ती होऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे शिस्तीचा भंग झाल्यास त्या कामगाराचे मनोधैर्य किंवा मनोबल त्या ठिकाणी घसरते. तर अशा प्रकारे शिस्त याचं महत्व हे अत्यंत महत्वाचं आहे. आता पुढचा जो पॉइंट आहे, बेशिस्त वागणाऱ्या विरुद्ध करावयाची कारवाई व शिक्षेचा प्राधान्यक्रम. आता हे जे बेशिस्त वागणारे कर्मचारी आहेत किंवा कामगार आहेत, त्यांना वेळीच आवर घालणं अपेक्षित असतं. अन्यथा त्याचा विपरीत परिणाम त्या कारखान्याच्या कार्यक्षमतेवरती, उत्पादनावरती होत असतो. आणि त्यामुळं एखादा कामगार जर बेशिस्त वागत असेल, हे निदर्शनास आल्यानंतर त्याच्यावर लगेच कारवाई होणं अपेक्षित असतं, की जेणेकरून दुसरा कामगार त्या प्रकारचं चुकीचं काम करू शकणार नाही. आणि त्यासाठी मग एक शिक्षेचा प्राधान्यक्रम ठरवला जातो. एखादा कर्मचारी जर बेशिस्त वागत असेल तर त्याच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई करायची आणि त्या शिक्षेचा प्राधान्यक्रम कोणता असावा त्याची आपण माहिती पाहू. प्रथम त्याला तोंडी ताकीद देणे, म्हणजेच एखादा कामगार जर चुकला, बेशिस्त वागत असेल, जर निदर्शनास आलं तर प्रथम त्याला तोंडी ताकीद द्यायची. तोंडी ताकीद देऊन जर तो ऐकत नसेल तर नंतर त्याला लेखी ताकीद द्यायची, म्हणजे त्याला एखादं नोटीस द्यायचं किंवा एखादं पत्र द्यायचं. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे संबंधितास व्यक्तिगत फायदे किंवा सवलतीपासून वंचित ठेवणे. म्हणजे जर त्याला तोंडी ताकीद देऊन तो ऐकत नसेल, लेखी देऊन ऐकत नसेल, तर कामगारांचे जे काही व्यक्तिगत होणारे फायदे आहेत किंवा त्यांना ज्या काही मिळणाऱ्या सवलती आहेत त्यांच्यापासून त्या कामगारांना वंचित ठेवलं जातं. त्यानंतर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करणे. त्याचप्रमाणे त्या कामगाराला तात्पुरतं कामावरून काढून टाकणे. कारण जर सांगून ऐकतच नसेल तर या प्रकारची कारवाई होणं तिथं अपेक्षित असतं. त्यानंतर हे बेशिस्त वागणारे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांची पदान्वती करणे. आता पदान्वती करणे म्हणजे काय? जर तो मोठ्या पोस्टवरती काम करत असेल आणि तो बेशिस्त वागत असेल, ऐकत नसेल, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत नसेल, तर त्याला त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाच्या पोस्टवरती त्याची नेमणूक करणे. आणि मग शेवटचा जो पर्याय आहे, एवढं सगळं होऊनही तो कर्मचारी बेशिस्त वागत असेल तर मात्र त्याला कामावरून काढून टाकलं जातं. तर अशा प्रकारे या बेशिस्त वागण्यावरती ही त्या ठिकाणी कारवाई करावी लागते. त्यानंतर शिस्त लावण्यासाठी करावयाच्या उपाययोजना. आता शिस्त लावण्यासाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना कराव्यात? तर सर्व कामगार किंवा कर्मचारी यांना नियम व कायदे समजावेत यासाठी विविध उपाययोजना कराव्यात व त्याचा भंग केल्यास होणाऱ्या कार्यवाहीची जाणीव करून द्यावी. म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना शिस्तीचे सगळे नियम हे समजावून सांगावे. त्याचप्रमाणे
त्या शिस्तीचा भंग केल्यास तुम्हाला काय शिक्षा होऊ शकते याच्याबद्दलची ही माहिती किंवा जाणीव त्या कामगारांना करून द्यावी. शिस्त लावण्यासाठीची दुसरी उपाययोजना म्हणजे कामगारांना सकारात्मक प्रेरणा देणे. सकारात्मक प्रेरणा देणे याचा अर्थ की कामगार काम करत असताना त्याला असंख्य अडचणी येत असतात आणि ह्या अडचणींची वेळीच जर तुम्ही सोडवणूक केली तर त्याच्या हातून होणारं काम हे चांगल्या प्रकारचं होतं. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये त्यामुळे स्वयंशिस्त निर्माण होते. तर हा सुद्धा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. शिस्त लावण्यासाठीची तिसरी उपाययोजना ती म्हणजे कामगारांना कामाचा योग्य तो मोबदला देणे व निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे. म्हणजे कंपनीचे जे काही नियम ठरलेले आहेत त्यानुसार त्या कामगारांना जो काही पगार मिळणार आहे तो मिळणारा पगार हा योग्य असला पाहिजे आणि जेवढा ठरलेला आहे तो तेवढा दिला पाहिजे. तसेच काम करत असताना वरिष्ठांनी त्या कामगारांचं पण थोडंसं ऐकून घ्यावं पाहिजे आणि मग एखादी वस्तू तयार करत असताना किंवा त्या कंपनीतलं एखादी जॉब तयार करत असताना तो जॉब कशा प्रकारे तयार केला पाहिजे याच्याबद्दलचा विचार विनिमय किंवा होणाऱ्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्या कामगारांना जर सामावून घेतलं तर त्या कामगारांना पण आनंद होतो. त्याला पण वाटतं की आपल्याला मोठे अधिकारी वर्ग किंवा वरिष्ठ अधिकारी आपल्याला विचारतात, आपल्या सहाय्यानं काम करतात आणि त्यामुळे त्याला एक प्रकारचा आत्मविश्वास वाढतो आणि तो त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करू शकतो. आता शिस्त लावण्यासाठीची पुढची उपाययोजना म्हणजे ती म्हणजे उत्कृष्ट काम करणाऱ्याचा यथायोग्य गौरव करणे. म्हणजे जे जे कर्मचारी असतील किंवा कामगार असतील ते जर त्यांनी जर चांगल्या प्रकारचं काम केलं तर त्या कामगारांना चार चौघासमोर किंवा एखाद्या मोठ्या सभेमध्ये त्यांचं प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा जर सन्मान केला, गौरव केला तर त्या कामगारांना त्याचा आनंद होतो आणि ते कर्मचारी स्वयंशिस्त त्या ठिकाणी पाळतात. त्याचप्रमाणे शिस्त लावण्यासाठीची जी पुढची उपाययोजना आहे ती म्हणजे वेळोवेळी कामगारांना मार्गदर्शन करून शिस्त अंगवळणी पडण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे. म्हणजेच कामगारांना काम करत असताना त्यांना जर वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं आणि आपण कोणत्या प्रकारची शिस्त पाळली पाहिजे याच्याविषयीचे जर मार्गदर्शन मिळालं तर ती शिस्त त्यांच्या अंगवळणी पडते आणि ते कामगार कधीही शिस्त मोडत नाहीत. तर अशा प्रकारे आपण शिस्तीविषयीची माहिती पाहिली. त्यानंतर पुढचा भाग आपण पाहणार आहे तो म्हणजे सुरक्षा सावधानी. आता सुरक्षा सावधानी याचा इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात सेफ्टी प्रिकॉशन्स. आता सुरक्षा सावधानी म्हणजे काय? तर सुरक्षा म्हणजे संरक्षण होय. कार्यशाळेत होणाऱ्या अपघातापासून स्वतःचे व कार्यशाळेतील सामुग्रीचे संरक्षण करणे म्हणजे सुरक्षा सावधानी होय. आपल्या छोट्याशा असावधानतेमुळे फार मोठा अपघात होऊ शकतो. मशीनची हानी होऊ शकते, उत्पादनावरती परिणाम होऊ शकतो. कधी कधी त्या कामगाराच्या जीवाला
धोका सुद्धा होऊ शकतो. आणि म्हणून सुरक्षेसाठी अपघात होऊ नये म्हणून जी खबरदारी घ्यावी लागते त्याला सुरक्षा सावधानी असे म्हणतात. आणि यालाच सुरक्षेचे नियम असेही म्हणतात. आता कार्यशाळेमध्ये काम करत असताना बऱ्याच वेळा अपघात होतात. आता ह्या अपघाताची कारण कोणती कोणती आहेत? तर काही अपघात हे मानवी चुकांमुळे घडून येतात. आता मानवी चुकांमुळे होणारे जे अपघात असतात ते कोणत्या कारणांमुळे होतात? तर कामगारांचा निष्काळजीपणा, सांगितलेल्या नियमांचं पालन न करणे, त्या कामगाराचा कामचुकारपणा, त्याच्यामुळे अपघात होऊ शकतो. त्या कामगाराची कामाबद्दलची अनास्था, त्याच्यामुळे अपघात होऊ शकतो. किंवा कामाच्या वेळेपेक्षा काम लवकर संपवण्याची वृत्ती असल्यामुळं त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो. नियमांचे उल्लंघन करण्याची वृत्ती, म्हणजेच सांगितलेले जे नियम आहेत त्या नियमानुसार काम होणं अपेक्षित असतं, परंतु काही कामगारांमध्ये त्या नियमांचं उल्लंघन करण्याची प्रवृत्ती असते आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी अपघात घडून येतात. आता काही अपघात हे तांत्रिक अज्ञानामुळे सुद्धा होत असतात. आता तांत्रिक अज्ञानामुळे होणारे जे अपघात आहेत किंवा दुर्घटना आहेत त्याची कोणती कोणती कारण असू शकतात? तर पहिलं, कार्याबाबत पुरेशी माहिती नसणे, म्हणजेच ज्या ठिकाणी कामगार काम करतोय ते काम कशा प्रकारे करायचं, ते काम करत असताना कोणत्या नियमांचं पालन करणं अपेक्षित आहे, काय दक्षता घेतली पाहिजे, कोणती काळजी घेतली पाहिजे, याच्याबद्दल जर त्याला अजिबात माहिती नसेल तर त्यामुळं त्या ठिकाणी अपघात घडू शकतो. आता तांत्रिक अज्ञानामुळे होणारे जे अपघात आहेत किंवा दुर्घटना आहेत त्याचं दुसरं कारण म्हणजे योग्य तांत्रिक मार्गदर्शन नसणे. याचा अर्थ, ज्या मशीनवरती तो कामगार काम करतो आहे त्या मशीनची त्याला तांत्रिक माहिती नसणे, की बाबा ती मशीन कशा प्रकारे चालू केली पाहिजे, इमर्जन्सी असेल तर ती मशीन लगेच कशा प्रकारे ताबडतोब बंद करायची, याच्याबद्दलचं पुरेसं ज्ञान त्या कामगारांना जर नसेल तर त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी अपघात घडून येतो. त्याचप्रमाणे मशीनवर काम करत असताना यंत्र असेल किंवा जे काही टूल्स त्या ठिकाणी वापरले जातात, हत्यारे वापरले जातात, त्याबाबत योग्य ती दक्षता न घेणे. कोणत्याही प्रकारचं टूल ज्यावेळी त्या मशीनवर वापरायचं असेल तर त्याची वापरण्याची पद्धत त्या कामगाराला माहिती असली पाहिजे. ते टूल कसं घेतलं पाहिजे, कुठं फिट केलं पाहिजे, कसं घट्ट केलं पाहिजे, याची जर माहिती त्या कामगाराला नसेल तर या तांत्रिक अज्ञानामुळे त्या ठिकाणी अपघात होऊ शकतात. पुढचं जे कारण आहे ते म्हणजे हत्यारे व यंत्रसामुग्री व्यवस्थित नसणे. याचा अर्थ, कामगार ज्या मशीनवरती काम करतो आहे ती मशीन जर व्यवस्थित नसेल किंवा त्यावर जो वस्तू तयार करण्यासाठी जी काही तो साधन सामग्री वापरतो किंवा टूल्स वापरतो त्याच्यामध्ये जर खराबी असेल तर त्याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी या तांत्रिक अज्ञानामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते. राहिलेला पुढील भाग आपण पुढच्या तासाला घेणार आहोत. धन्यवाद.